सो सॉरी. प्लीज मला एकदा माफ कर. मी अशी चूक पुन्हा नाही करणार. अर्जुन साहेब, अर्जुन साहेब, नमस्कार. मी महाले भैरव देवाच्या मंदिराच्या कमिटीकडून आलो. नमस्कार. काही काम होतं का? हो, काम म्हणजे कृष्णाईने ज्या मंदिराला देणगी दिली ना, त्या मंदिराच्या देणगीच्या रजिस्टरवर सह्या घ्यायच्या बाकी होत्या त्यांच्या. आणि मंदिराच्या नियमाप्रमाणे सही घेणं महत्वाचं आहे. आता कमिटीचा नियम आहे, तो मोडून कसं चालेल, म्हणून आलो. जरा अर्जंट सही पाहिजे होती. मला त्यांना भेटता येईल का? हो, का नाही. या ना आत्या. असं वाटतंय तोटा होणार आहे. कृष्णाई, तुमचा माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. पण कदाचित आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तो विश्वास उडेल हे नक्की. काय झालंय सावित्री? कृष्णाई, आज मी ठरवले जे होईल ते स्वीकारायचं. काही प्रसंग आपल्या आयुष्यात असे घडतात ना की ज्याने आपलं सगळं आयुष्य बदलून जातं. पण ते कसं आपल्यालाही कळत नाही. आपण खूप लांब कुठेतरी पोचलेलो असतो. मग एकामागोमाग एक हजार अशा घटना घडत जातात आणि परतीचे सगळे मार्ग बंद होतात. मलाच कळलं नाही कधी. प्लॅनचा भाग म्हणून नाही हा, खरं प्रेम. हे त्यालाही कळलं नसावं. पण जेव्हा भैरवाचा उत्सव झाला तेव्हा आम्हाला दोघांना त्याची खरी जाणीव झाली आणि अर्जुनने मला लग्नाची मागणी घातली. सुरुवातीला तर मी काढता पायच घेत होते, कारण माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट होती. मी टाळत होते, नकार देत होते, कारण अर्जुनचं माझ्यावर ओसंडून वाहणारं प्रेम मला गमवायचं नव्हतं. पण या सगळ्यामध्ये दीपू मामाला कळलं की ज्या माणसाचं खून झाला आणि ज्यामुळे आम्ही या सगळ्यात अडकलो तो माणूस जिवंत आहे. आणि हे सगळं घडावं म्हणून विश्वंभर मामा आणि तुमचा मुलगा बलराम सावित्री, आमच्या सोबत भीमाच्या खोलीत ये. कृष्णाई,
बघ सावित्री, मगापासून आम्ही तुझं सगळं ऐकलं. आता आमचं ऐक. फार काही तत्वज्ञान नाही सांगणार आहोत. आम्ही जे शिकलोय, जे ऐकलंय त्यावरूनच बोलणार आहोत. बस. त्यामुळे तुझी अक्कल पाचळून काही वेगळं होणार आहे का? रोशनी, तू अगदी योग्य निर्णय घेतलायस. मी सुद्धा याच मताच आहे. बघ ना, सावित्री मॅडम लग्न करून इथं आल्यानंतर त्यांनी आपलं घर किती सावरलंय. त्यामुळे सावित्री मॅडम कुठंच जाणार नाही. खरं तर हे सगळं मला आधीपासूनच ठाऊक होतं. अर्जुनला जेव्हा सावित्री मॅडमचं सत्य कळलं तेव्हा सावित्री मॅडम स्वतः माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सगळं खरं खरं सांगून टाकलं. अर्जुन, लक्षात येते का तुझ्या मी काय म्हणतोय ते? हा, अर्जुन, मी काहीतरी विचारलं तुला, महत्वाचं आहे ते. लक्षात येते का तुझ्या? हा, बरं झालं सावित्री मॅडम सुद्धा आल्या. हा, सावित्री मॅडम, अर्जुनशी एका महत्वाच्या विषयावरती बोलत होतो आणि त्याला माझं म्हणणं पटलंय ना रे? कशाबद्दल बोलताय? आपल्या कृष्णाईबद्दल. काय? काही नाही. कृष्णाईला गेले काही महिने हार्टचा त्रास सुरू झाला आणि तो दिवसेंदिवस बळावतोच आहे. पण मला ते बघवत नाहीये. मला फार काळजी वाटते तिची. आणि खरं तर मागच्या वेळी डॉक्टर मला म्हणले होते का कुठून आणू पैसे? सौमिकडे असतील का? त्यांच्याकडे तरी कुठून येणार आहे? तर काय करू मी? कदाचित या घरातली किंवा या जगातली सगळ्यात महत्वाची जागा आहे ती माझ्यासाठी, भीमाईंची खोली. म्हणजे खजिना आहे माझ्यासाठी दादा. खजिना. तिथे नक्कीच मिळतील पैसे. 100% मिळणार. शालीची बोली, लिंबूची गोळी. बोला पडते. सॉरी सर, आपल्या हातून एक खूप मोठं टेंडर गेलंय. तुम्ही का सॉरी म्हणताय? अहो सर, माझीच चूक आहे. मीच सगळं कंप्लीट करायला हवं. तरी तेच झालं असतं. सोडा विषय. म्हणजे सर, मी समजलो नाही. नाही समजलं तेच बरं आहे. सोडा ना विषय पडके. जा ऑफिसला भेटू. सर, एक विचारू का? सावित्री मॅडमची तब्येत बरी आहे ना? त्या असं कधीच करत नाही. आपल्या ऑफिसचं काम असलं ते सगळं प्रायोरिटीवर करतात. ती फाईल हरवली माझ्याकडून. हा? काही एक्सप्लेनेशन हवंय?